गोंदिया जिले के तिरोड़ा तहसील अंतर्गत बहरिया गांव में खेत में कथित अतिक्रमण के मामले को लेकर विजय गुलाब गोडाम ने न्याय की मांग करते हुए ग्राम पंचायत के सामने उपोषण शुरू किया। विजय गोडाम का आरोप है कि उन्होंने इस संबंध में पहले जिलाधिकारी तथा ग्राम पंचायत को आवेदन दिया था। उनका कहना है कि जिलाधिकारी की ओर से संबंधित मामले में आदेश दिए जाने के बावजूद ग्राम पंचायत स्तर पर अपेक्षित कार्यवाही नहीं हुई है। विजय गोडाम के अनुसार उनके खेत के साथ साथ आबादी जमीन और रास्ते से संबंधित अतिक्रमण का भी मामला है। इसी बीच 14 अगस्त को ग्राम पंचायत और महात्मा गांधी टंटा मुक्त समिति के संयुक्त प्रयास से बैठक आयोजित की गई। बैठक में विजय गोडाम के साथ संबंधित ग्राम पंचायत सदस्य को बुलाकर मामले को आपसी चर्चा के माध्यम से सुलझाने का प्रयास किया गया। इसके बाद संबंधित विभाग को पत्र भी भेजा गया, लेकिन अभी तक आवश्यक जानकारी प्राप्त नहीं हुई है। बैठक के दौरान विजय गोडाम ने मिटवण्याचा प्रयत्न करा। तुम्ही आता उपासून सोडत आहात? हो, सोडत आहात ना? सोडत आहे। मॅडम तुम्ही सर्व ग्रामपंचायत पोलीस पाटील आणि तंटामुक्त समिती यांच्या सहकार्याने यांच्या स्वाक्षीने हा उपोषण सोडण्यात आला आहे। माझे नाव विजय गुलाब गेडाम, राहणार बिहरिया। मी माझ्या शेतीमध्ये अतिक्रमण झाल्यामुळे मी कलेक्टरला पत्र दिला होता, ग्रामपंचायतला दिला। यांच्या निष्काळजीपणामुळे मला आज काल उपोषणाला बसावं लागले। कोणाच्या निष्काळजीपणा? ग्रामपंचायत आणि हे ग्रामपंचायत, कारण की कलेक्टरने यांना आदेश दिलेला आहे आणि हे म्हणतात मला पत्र मिळालेलं नाही आणि त्याच्यामुळे मी उपोषणाला। कलेक्टरने जो पत्र दिला आहे तो तुमच्याकडे आहे का? आहे, कुठे आहे? थोडासा बाजूला। सांगा। आणि आज ग्रामपंचायत आणि महात्मा गांधी टंटा मुक्ती या लोकांनी सभा घेतली आणि त्याच्यामध्ये मला सांगितलं की बा एका महिन्यात तुझा निर्णय आम्ही करून देतो, जेवढा अतिक्रमण असेल तेवढा काढतो, असं आश्वासन दिलेलं आहे मला। त्याच्यामुळे मी उपोषण मागे घेत आहे। ठीक आहे। उपोषण म्हणजे केले हे गोष्ट बरोबर आहे, पण तुमचा वाद पर्सनल वैयक्तिक वाद आहे की ग्रामपंचायत मार्फत वाद आहे? नाही, वाद म्हणजे माझ्या शेतीमध्ये अतिक्रमण असल्यामुळे मला वाटलं की या मार्गाने गेला तर हा सोपा होईल, हे लोक जो न्याय देतील तो मी मान्य करेन। तर अतिक्रमण ग्रामपंचायतने केले की कोणी वैयक्तिक व्यक्तीने केलं आहे? याच्यात ग्रामपंचायतचा दोष काय? ती जागा रोडातली आहे आणि माझ्या शेतीमधली आहे आणि तो व्यक्ती ग्रामपंचायत सभासद आहे। तर यांनी त्याच्यावर कोणती कारवाई केली बा की हा तुझ्या घरी रोडावर येऊन राहिला, रस्त्यावर आहे, हे काहीच करत नाही। त्याच्यामुळे मला हा उपोषण करावं लागला। मॅडम तुम्ही सांगा, हे जे बोलून राहिले बरोबर आहे का? माझं नाव आशा निहाळचंद टेकम, मी सरपंच आहो। हे बोलून राहिले अर्ज दिला होते आम्हाला, पर बोला। अर्ज दिला होते। उपोषणावर बसले होते हे चुकीनं बसले होते की त्यांच्या हक्कासाठी बसले होते ते सांगा? त्यांच्या हक्कासाठीच बसले होते, पण ते आम्हाला मोजणी माप नाही केला होती ना, आम्हाला अर्जच दिला होती। मोजणी माप केला असते तर ते भूमी अभिलेखवाल्यानं मोजून दिला असती। आमच्याकडे सिर्फ घराची ग्रामपंचायत मध्ये घराच्या नाही का नोंद आहे। ते सांगा ना, किती अगोदर तुमची नोंद किती आणि कितीवरून वाढली ती हे सांगा ना। तर हे जे बसले होते ते आपल्या हक्कासाठी बसले होते, ते तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे। तुम्ही मी मदनलाल दुलीचंद पटले, उपसरपंच।
विजय गेडाम यांनी ग्रामपंचायतला 27/7/2026 मी उपोषणावर बसणार आहे म्हणून आम्हाला अर्ज दिला होता. त्या अर्जानुसार 2-4 दिवसाच्या नंतर आम्ही संबंधित विभागाला पत्र देऊन पण तेवढा काही त्या विभागाकडून आम्हाला माहिती मिळाली नाही. तरी ते 13 तारखेपासून ग्रामपंचायतच्या समोर आणि ग्रामपंचायत लागून असलेल्या पटांगणात ते उपोषणावर बसले. आणि आज 14 तारखेला तंटामुक्त समिती आणि ग्रामपंचायत ह्या दोघांच्या सहकार्याने उपोषण करते आणि ज्यांच्या विरोधात उपोषण करत आहेत आमचे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पांतोने यांना दोघांना बोलवून की त्याच्यात जो काही सोपा मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न केला. पण आता यांची वैयक्तिक जमीन, आबादी जमीन, रस्ता हे हा सगळा प्रकरण आमच्या ग्रामपंचायतच्या अधीनस्थ नाही. आम्हाला कुठंतरी तलाठी आणि मान्य तहसीलदार यांच्याकडून जो योग्य म्हणजे कारवाई करून जो योग्य न्याय मिळेल आणि त्या तहसीलदार साहेबांनी जे काही आम्हाला आदेश देतील त्या आदेशानुसार आपण कारवाई करण्यास ग्रामपंचायत तयार आहे. तर आम्ही यांना विचारलं की भाई तुम्ही आम्हाला 30 दिवसाचा वेळ म्हणजे 1 महिन्याचा वेळ द्या. यांनी म्हणलं 7 दिवसामध्ये तुम्ही करून द्या. एवढा मोठा प्रकरण 7 दिवसात काढणे शक्य नाही. मग ह्या सगळे चर्चा केल्यानुसार यांनी आम्हाला 30 दिवसाचा वेळ दिलेला आहे. या 30 दिवसामध्ये या सगळ्या प्रकरणाची संबंधित विभागाकडून सगळी माहिती घेऊन आणि तहसीलदार साहेबांचा जे काही आदेश येईल त्या आदेशानुसार ग्रामपंचायत कारवाई करण्यास तयार आहे. मॅडम तुम्ही काय बोला? सगळं तर बोलून नाही, बोला ना तुम्ही ग्रामसेवक आहात. परिचय. मी कुमारी बीजे मेश्राम, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत भिरिया. श्री विजयजी गेडाम यांनी आम्हाला पत्र दिला होता. त्याच्यामध्ये असं उपोषणाची माहिती त्यांनी दिली होती की 13 पासून उपोषणाला बसणार आहोत आणि योग्य तो न्याय मिळवून द्यावा असा त्यांच्या पत्रामध्ये उल्लेख होता. आम्ही तलाठी मॅडम कडून त्या घराची पूर्ण माहिती घेतली, सातबारे आणि नकाशे पाहिले, पण त्याच्यावरून काही सिद्ध नाही झालं की कोणाची जागा कशी आहे, किती स्क्वेअर फूट आहे. ग्रामपंचायत फक्त नमुना 8च्या रेकॉर्डमध्ये महेंद्र कुमार पांतोने यांच्या घरासंबंधीच माहिती मिळेल, किती क्षेत्रफळ आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं अतिक्रमण आहे की नाही आहे, किती जागेमध्ये आहे ही माहिती आमच्याकडे नाही. तरी आज जशी आमची सभा झाली आहे तंटामुक्त समिती आणि ग्रामपंचायतची मिळून, त्यामध्ये असं ठरलं की 30 दिवसाच्या आत पूर्ण 3ही विभागाशी माहिती घेऊ, आम्ही त्यांच्या घराची पण मोजणी करू, जागेची पण करू आणि रस्त्याची पण करू. ज्यांचं अतिक्रमण जिथं असेल त्याच्या तहसीलदार साहेबांनी जो काही आम्हाला पत्राद्वारे कळवतील त्यानुसार समोरची कारवाई करू. हे उपोषणावर बसले हे न्यायिक उपोषण होतं? त्यांचं म्हणणं नाही काय. धन्यवाद. बंद करा.